साई मोहिते आणि सचिन ठोंबरे उर्फ शिवा यावेळेस पंचांच्या भूमिकेत आपण पाहणार आहोत। तर एक बिग फाईट यावेळेस आपण पाहणार आहोत। जबरदस्त या उन्हाच्या प्रकाशा झोतामध्ये एक जबरदस्त सामना यावेळेस आपण पाहतोय अनुभवतोय। पंख स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय मल्हार फोर फिटनेस स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन संघादरम्यान विचार केला दोन संघाचा पहिल्या फेरीतील तर पंख संघाने हॅलो किड्स सुपर डीजे माऊली बी या संघाला पराभूत करत सनी पाजीने 12 चेंडूंमध्ये 30 धावांची जी घणाघाती खेळी केली ना त्या खेळीच्या जोरावरती पंख संघाने पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवला। तर जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस या संघाने परेश 11 या संघादरम्यान विजय मिळवला आणि दिमागदार पद्धतीमध्ये दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवला। तर त्यावेळेस अविनाश यांनी मात्र एक चांगली अचूक टप्प्यावरती नियंत्रित असा गोलंदाजी केली। 2 षटकं फेकली, 10 धावा दिल्या आणि 3 मोहरे त्यांनी बाद केले। तो ठरला तो त्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच। तर बघूया दोन्ही स्टारकास्ट खेळाडू यावेळेस आपल्या समोर आहेत। अविनाश जाधव मागच्या सामन्याचा हिरो, त्याच्या विरुद्ध सनी पाजी मागच्या सामन्याचा हिरो। तर बघूया पंख संघाकडून यावेळेस सनी पाजी तर जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस संघाकडून अविनाश जाधव हा एक मोठा स्टारकास्ट। तर बघा दोन स्टारकास्ट यावेळेस एकमेकांसमोर आलेत। कोण कोणावरती ठरणार प्रभावी, गोलंदाज की फलंदाज की गोलंदाज हा मात्र प्रश्न इथे उपस्थित राहिलेला आहे। बघूया याचं उत्तर मात्र त्वरित मिळेल। या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू बघा खेळपट्टीच्या अंतिम चरणावर टाकलेला चेंडूचा चेंडू हलका ड्राईव्ह केले, चेंडू जातोय तो विथ द कार्पेट कव्हर पॉइंटच्या माध्यमातून 4 धावांकरिता। म्हणजे बघा अतिशय निश्चितच चांगला एक देखना फटका यावेळेस सनी पाजी यावेळेस बॅटमधून आला। बघा बॅटचा स्विंग आपण बघितलं ना अतिशय सुंदर स्विंग होता आणि निश्चितच जे नवोदित खेळाडू आहेत ना त्यांनी मात्र हा खेळ बघितला पाहिजे। कारण आज आपण पाहत आहात विनोद बिल्ला असतील, अविनाश जाधव असतील, बबुल अमित भगत असतील, त्यानंतर सनी पाजी असतील, तसेच निश्चितच रोहित कुटुकुडे असतील, यासारख्या जे मातबर खेळाडू आहेत ना त्यांच्या बॅटचा स्विंग, त्यांच्या खेळी, त्यांची शैली मात्र अनुभव आपल्याला मिळणार आहे। हा निश्चित सामना आपल्यासाठी आणला तो हॅलो किड्सच्या माध्यमातून आदरणीय श्री प्रदीप सर यांच्या अभिष्ट चिंतनाच्या सोहळ्यानिमित्त। तर दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एक जबरदस्त लढत आपण पाहत आहोत। यावेळेस पंख स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस या दोन संघादरम्यान गोलंदाज अविनाश पुन्हा एकदा पालोचा वापर केला। सनी पाजी यावेळेस जाळ्यामध्ये अडकतायत आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला एक संधी मिळते ती डीजे। धन्यवाद डीजे टी फॉर टॅट याचं जिवंत याचं मूर्तिमंत उदाहरण यावेळेस आपण खेळपट्टीवरती पाहिलं। बघा सनी पाजीने हात खोले गेले, चौकार मारला, तर नंतर जे जाळं रचलं होतं फलंदाज सनीसाठी त्या जाळ्यात अगदी लिहिल्या पण सापडला। बॅटचा स्विंग बघितला या शॉटवरती तर हाफ स्विंग होता, जो एफर्ट्स हवा होता तो एफर्ट्स न लावल्यामुळे काय चेंडूने मात्र उंची गाठली अंतर गाठण्याऐवजी आणि एक सोपा झेल गणेश आहिरेच्या हातामध्ये गेला आणि गणेश आहिरे म्हटलं की 0 एरर असा हा यावेळेस नवीन फलंदाज दीपक उपस्थित क्रीडा रसिक विसरलेला नाहीये। अतिशय जबरदस्त खेळी केली होती, एक देदीप्यमय अशी खेळी केली होती। तोच अमित भगत आपल्या बघायला भेटणार का याचं उत्तर मात्र इथे येते होई बघायला येईल। परंतु यावेळेस बघा खराब फेकिंग, कोणतंही बॅकअप नाहीये, परंतु चांगलं कमबॅक सचिन कारवारचं। बघा सीमेरेषे पासून तो अतिशय जलद गतीने पळत आला
आणि एक धाव मात्र रोखली, परंतु या एका धावेन समीकरण मात्र 1ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती पंग स्पोर्ट क्लब कळंबळी संघाची 1 गडी बाद 8 ही धावसंख्या. म्हणजे बघा जर फलंदाज अमित भगतच्या खांद्यावरची जबाबदारी अजून खूप खूप वाढली, कारण जर आपलं आव्हान पंग स्पोर्ट क्लब कळंबळी संघाचं आव्हान या हॅलो किड्स आयोजित क्रिकेटच्या शृंखलेमध्ये जर टिकवायचं असेल ना, तर मग मात्र तुम्हाला षटकार चौकार हे मारावेच, कारण समोर आहे तो या क्रिकेट शृंखलेचा प्रबळ दावेदार असणार मानला जाणारा जय मल्हार स्मॅश फोर फिटनेस स्पोर्ट क्लब कळंबळी हा संघ. यावेळेस जर बघितलं तर किमान 18 चेंडूंपैकी जर विचार केला तर 6 चेंडूचा खेळ संपलेला आहे, 8 धावा जमवण्यात यश आले. उर्वरित येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किमान 20 ते 25 धावांपेक्षा जास्त जर तुम्ही धावांचा आलेख जर वरती नेला तर मग मात्र इथे हा सामना अजून देखील चुरशीचा होईल, यात तिळ मात्र शंका नाही. परंतु क्रिकेटच्या या परिभाषेमध्ये म्हणतात की जर तरला स्थान नसतं. यावेळेस विनंती असेल पंचांना की पंच आपण देखील उभे आहात आणि विनंती असेल तुम्हाला की कृपया तुम्ही सूचना द्या की लवकरात लवकर हा सामना संपवायचा, कारण बराचसाच वेळ या सामन्यासाठी खर्च केला जातोय. अद्याप देखील आपल्याला आजच या क्रिकेट शृंखलेचा अंतिम मेगा फायनल सामना देखील खेळवायचा आहे. तर चला या दरम्यान सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज प्रफुल्ल. गोलंदाज प्रफुल्ल. तर चला विनोद भिल्ल विनंती असेल कृपया तुम्ही जास्त वेळ घेऊ नका. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतात अमित भगत जो खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. आज जर बघितलं तर बऱ्याच कालावधीनंतर छोट्या आणि मोठ्या भावाची इथे भेट झालेली, कारण KPL आणि ICPL हे दोन भाऊ यावेळेस कळंबळीतील आज आपल्या कुटुंब सहपरिवार समेत इथे येत आहेत. गोलंदाज प्रफुल्ल एलजी एनकडून मारा करेल, तडाखेबंद फलंदाज अमित भगत. बघा एकेकाळी दोन्ही खेळाडू म्हणजे फलंदाज आणि गोलंदाज आपल्या एकाच घरच्या संघाकडून खेळतात. आज मात्र या KPL म्हणजे कळंबोली क्रिकेट असोसिएशनच्या या खेळपट्टीवरती मात्र आज एकमेकांसमोर उभे टाकलेत. प्रफुल्लला माहिती आहे वीक पॉइंट काय आहे अमितला माहिती आहे वीक पॉइंट काय आहे गोलंदाज प्रफुल्लचा. या दरम्यान यू मिस आय विल डेफिनेटली हिट संधी DJ. निश्चित रायगड जिल्हा ही क्रिकेटची पंढरी आहे. तर सूरज भोईर यावेळेस आपण पाहतात इनॅट नंबर 4 वरती सूरज भोईर. दीपक यावेळेस समोर आहे गोलंदाज प्रफुल्ल पाटील. एलआयजीकडून मारा करेल, तडाखेबंद फलंदाज अमितला मात्र परत पाठवलं होतं. यावेळेस बघा ब्लॉकॉल व्हॅल्यू टाकून चेंडू ब्रह्मास्त्र वापरले गेले. या दरम्यान चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, मात्र 1 धाव आता मात्र मिळते. दीपकने ओळखलं होतं की या चेंडूवरती फक्त आणि फक्त 1 धाव घेणंच बंधनकारक असणार आहे, कारण दुसरी धाव जर घेतली तर मग मात्र आपल्या संघाला धोका होऊ शकतो. तो धोका ओळखला आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागलं, कारण तडकेबंद फलंदाज अमित भगत सनी पाजी देखील यावेळेस तंबूच्या आश्रयाला आणि यावेळेस या संपूर्ण सामन्याची जबाबदारी जर कोणाच्या खांद्यावरती असेल ना तर तो म्हणजे फलंदाज दीपकच्या खांद्यावरती. यावेळेस बघा चेंडूला मात्र फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये टोटवले गेलेले 1 धाव आता मात्र मिळते. या एका धावाच्या भारामध्ये समीकरण मात्र 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन थांबते ती 2 गडी बाद. पहिलं दशक यावेळेस धावफलकावरती अंकित होते. 10 ही धावसंख्या पंग स्पोर्ट क्लब कळंबली या संघाकडून. बघा
फलंदाज सनी पाजी जसे बाद झाले तसे मात्र षटकार चौकार येणं तसे बंद झालेत. या दरम्यान आडव्या बॅटने खेळलेला चेंडू होता आपल्या ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये ते एक धाव आता मात्र मिळते. चेंडू गेला होता जवळपास सीमेच्या नजदीक, परंतु वाह काय क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल, अतिशय देखणं क्षेत्ररक्षण यावेळेस हॅपी सिंगच्या माध्यमातून मिळते. एक धाव बघायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू बघा, टप्पा पडल्यानंतर बोटांची जादू काय असते याचं जिवंत याचं मूर्तिवंत उदाहरण यावेळेस खेळपट्टीवरती सादर करतोय गोलंदाज प्रफुल्ल पाटील. टप्पा पडल्यानंतर निश्चितच चेंडू आपल्या ऑफ साईडच्या दिशेने बाहेर पडतोय, डॉट चेंडू जातोय. दरम्यान पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, यावेळेस मात्र बॅटची एनर्जी घेऊन चेंडू ब्रश करून गेला होता यष्टीरक्षक हातामध्ये, परंतु यष्टीरक्षक विनोद भाऊंनी यावेळेस मात्र तो झेल सोडला. एक जीवनदान आता मात्र इथे मिळाले फलंदाज दीपकला. परंतु बघूया या येणाऱ्या कालावधीमध्ये या येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये जीवनदानाचा कशा प्रकारे फायदा घेतो उचलतो तो फलंदाज दीपक. दीपक जो खेळतोय आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती, तर सूरज खेळतोय आपल्या नाबाद 2 या धावसंख्येवरती. एकूण धावसंख्येचा विचार केला तर पंग स्पोर्ट क्लब कळंबली संघाची धावसंख्या आहे ती 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 11, 2 गडी बाद 11 ही धावसंख्या यावेळेस आपण पाहतोय धावफलकावरती. म्हणजे बघा आतापर्यंत अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केलाय तो पंच संघाविरुद्ध खेळताना जय मल्हार 4 फिटनेस स्मॅश स्पोर्ट क्लब कळंबली या संघाने विचार केला अविनाश जाधवचा, तर अविनाश जाधवने देखील एक चांगलं षटक टाकलं. तदनंतर युनाइट नंबर 2 म्हणजेच षटक क्रमांक 2 हाताळलं गोलंदाज प्रफुल्ल पाटीलने. प्रफुल्ल पाटीलने देखील 1 हादर देत अवघ्या 3 धावा देत अतिशय गोल्डन षटक म्हणावं लागेल ते यावेळेस क्रिकेटच्या दुनियेमधलं षटक क्रमांक 2 हाताळलं. षटक क्रमांक 2 हाताळताना 3 धावा देत एक मोहरा अमित पाटील सारखा बबूल सारखा मोहरा मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवला गेलेला आहे. या दरम्यान जर विचार केला तर सांघिक तिसरं अंतिम वैयक्तिक पहिले षटक टाकतोय गोलंदाज मंगेश बागल. मंगेश बागल विरुद्ध सूरज. एक मोठी बिग फाईट यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल. एक ऑफ स्पिनचा एक बादशाह म्हणून आपण ज्याला ओळखतो तो असा गोलंदाज मंगेश बागल समोर आहे. तो षटकार आणि चौकारचा विस्फोटक फलंदाज सूरज भोईर. यावेळेस बघा टप्पा पडल्यानंतर काहीसा आत येणारा चेंडू होता. फलंदाजाने हेरला आडव्या बॅटने म्हटलं खेळायचा होता. पंचांचा इशारा येतोय. तिसऱ्या पंचांचा विनंती असेल प्रतीक ठाकूर किंवा अजिंक्य खटकाळे. तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. तर त्याला विनंती असेल यावेळेस तिसरे पंच म्हणून कामगिरी करतायत प्रतीक ठाकूर, ट्रिमेंडस ठाकूर यावेळेस तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. तर त्यांच्याऐवजी निलेश भगत जात आहेत. धावसंख्या आहे ती धावफलकावरती 12. तर निश्चित विचार केला राम तर हे एक दबाव तंत्र आहे. ज्यावेळेस एक दबाव तंत्र आपण घेतो ना त्यावेळेस एक डबल माइंड होतो गोलंदाज की डू वॉट आहे करावं की काय करावं की करू नये काय. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाज मंगेश. यावेळेस बघा टप्प्यात चेंडू होता. फलंदाज दीपकच्या बॅटमधून निघतोय तो मायटी हिट षटकार. मी म्हटलं होतं जोपर्यंत फलंदाज दीपक यावेळेस खेळपट्टीवरती आहे तोपर्यंत षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होणार त्यात तीळ शंका नाही. कारण फलंदाज सनीपाजी फलंदाज अमित भगत जरी बाद झाले असले तरी देखील धावसंख्येची रण मशीन यावेळेस खेळपट्टीवरती उपस्थित आहे. दीपकच्या माध्यमातून धावसंख्या आहे ती या 6 धाव समीकरण पोहोचते. दीपक पोहोचते आपल्या वैयक्तिक नाबाद 9 या धावसंख्येवरती. तर पंग स्पोर्ट क्लब कळंबळी संघाला नेऊन ठेवतोय तो मात्र 18च्या घरामध्ये. गोलंदाज मंगेश आता मात्र कोणत्या प्रकारचा मार्ग ब्रह्मास्त्र टाकेल की पुन्हा एकदा गोल्डन स्पॉट वरून आपल्या खांद्यांचा वापर करून चिटकेल. या दरम्यान बघा अतिशय फसवा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडू खेळतोय आणि याच बरोबर
या दरम्यान विशालने मात्र झेल पूर्ण केला गेलाय. अतिशय देखणी आणि अचूक टप्प्यावरती नियंत्रित मारा केलाय गोलंदाज मंगेश वागलने. कारण बघा यापूर्वी चेंडू होता तो अतिशय गुडलेस स्पॉटवरून टेक ऑफ करणारा चेंडू होता. त्यावेळेस चेंडू आला तो स्लॉटमध्ये आणि फलंदाज दीपकने लगावला तर 6 धावा. परंतु टी फॉर टॅट जशाच तसं उत्तर दिले गोलंदाज मंगेशने. फलंदाज दीपक केला आणि निश्चितच जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यामध्ये अगदी लिहिल्या सापडला तो फलंदाज दीपक. आणि फलंदाज दीपक आता मात्र काहीशी निराश मनाने यावेळेस पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जाताना. नवीन फलंदाज यावेळेस फलंदाज नवीन फलंदाज राहुल बोहीर. इनॅट नंबर आपण पाहत आहात. इनॅट नंबर 5 वरती आलाय. तर चला पंच विनंती असेल. पंच आपण देखील उन्हामध्ये उभे आहात. खेळाडू वेळ जास्त घेत आहेत. मुख्य पंच सचिन ठोंबरे विनंती असेल चला आपण मला ताकीद सूचना करायची आहे की कारण आपल्याला आजच हा सामना खेळायचा आणि आमचे जे आयोजक आहेत व्यासपीठावरील असं नसतं त्यांची एक विनंती असेल की प्रत्येक सामना हा किमान 3 षटकांचा आणि मेगा फायनल सामना देखील 3 षटकांचा व्हावा ही त्यांची इच्छा आहे. या दरम्यान यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज सूरज भोईर मात्र तंबूच्या आश्रयाला. चेंडूला फाईन लेगच्या नवीन फलंदाज यावेळेस आपण पाहत आहात विशाल ढोले. विशाल ढोलेचा विचार केला तर निश्चितच कैलास एक काळ असा होता की तो डेक्कन जिमखाना पुणे यांच्या या क्लबकडून खेळणारा फलंदाज यावेळेस आपण पाहत आहात पंख स्पोर्ट क्लब कळंब संघाकडून इथे खेळतोय. या दरम्यान पुन्हा एकदा ती चूक करतोय. वारंवार हवेत फटके मारण्याचा मोह आवरता येत नाहीये पंख संघाच्या या खेळाडूंना. जर विचार केला तर आपण विथ द कार्पेट आपण जर स्ट्रोक खेळलात तर मग मात्र धावसंख्येचा फलक जो तो हालता राहील. तुम्ही जितके चेंडू निर्धाव खेळाल तितका तुमच्यावर दबाव निर्माण होईल आणि त्याचा परिणाम म्हणजे तुमच्या संघावरती होईल. त्यामुळे पुन्हा एकदा हलका स्टेअर केला चेंडू जातोय मात्र कव्हर पॉईंट आणि गलीच्या माध्यमातून चेंडू जमिनीला गुदगुल्या करत यावेळेस सीमेवर नजीक परंतु सुंदर अशी क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी फेकी. या दरम्यान 3 धावा मात्र एकवटत आहेत दोन्ही फलंदाज. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट यावेळेस पाहायला मिळतंय ते विशाल ढोले आणि फलंदाज राहुल यांच्या माध्यमातून. आणि 21 धावा करून 22 धावांचं आव्हान उभं केलंय ते यावेळेस पंख स्पोर्ट क्लब कळंबोली संघाने जय मल्हार स्मॅश फॉर फिटनेस स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. तर चला निश्चितच या येणार षटकामध्ये म्हणजेच पंख स्पोर्ट क्लब कळंब संघ जे त्यांनी आव्हान दिलंय त्या आव्हानाचा कशा प्रकारे यशस्वी पाठराखण करतात की जय मल्हार फॉर फिटनेस या धावांचं यशस्वीपणे पाठलाग करतात याचं मत धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मी विनंती करतो कळंबचा एक सुमधुर आवाज प्रशांत पुजारी.
माऊली ए. तर विनंती असेल यायचे आपण सुपर 11 टीमचे कॅप्टन. पुढील होणारा सामना तुमच्या समोर येतो मित्रांनो, परंतु जाऊयात आताच्या मॅच कडे. चालू सामना मित्रांनो जो मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे, अर्थात पंक्स 11 विरुद्ध स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस ए या दोन टीमच्या दरम्यान. आणि आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवरती नावडा एक्सप्रेस अर्थातच उमेश खानवकर आले. भरपूर दिवसांनंतर या मैदानावरती मात्र उमेश खानवकर यांना आपण पाहतोय. अतिशय वेगवान गोलंदाजी करणं ही त्यांची ओळख आहे. डावखुरा हाताचे यशस्वी गोलंदाज म्हणून सातत्याने ग्रामीण क्रिकेटमध्ये जरूर आपल्या नावारूपाला विविध क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून प्रकाश झोतामध्ये आणतायत. आणि मित्र असं सांगेल की 6-7 वर्षांच्या खूप कालावधीनंतर आज मात्र उमेश या मैदानावरती आलेत. जुना खेळाडू पाहिल्यानंतर खूप मजा येते, खूप एंटरटेनमेंट त्यांच्या माध्यमातून सातत्याने ज्या ज्या मॅचमध्ये जातात त्या त्या वेळेला एक वेगळी त्यांची कामगिरी राहिली, कधी गोलंदाजीच्या माध्यमातून कधी फलंदाजीच्या माध्यमातून. आज मात्र आपण पाहतोय पंक्स संघाकडून खेळत असताना उमेश मात्र मैदानाच्या आतमध्ये आलेत. धनंजय हिलाल आज मात्र अब्सेंट आहेत या टीममध्ये, परंतु सनी सिंग यांचं कौतुक करावं लागेल. काय कमालीचा खेळ राहिला आज सनी सिंग यांचा. पहिली मॅच सुपर डीजे माऊली हॅलो किड्स बीच्या विरुद्ध काय अफलातून फलंदाजी केली होती. 12 चेंडूंमध्ये 30 धावांची. हलकाच ओव्हरपिच चेंडू ऑर्थ साइडला खेळला गेला, स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने जातो, परंतु बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनला चेंडू मात्र छेदतोय. 4 धावा इथे मात्र धाव फलकावरती अंकित करतोय. तर जरूर आपण पाहतोय उमेश खानवकर यांच्या विरुद्ध आता मात्र हात खुले गेलेत. हॅप्पी यांच्या माध्यमातून थोडासा धीम्या गतीने टाकण्याचा चेंडू प्रयत्न जरूर केला होता. ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू पिचिंग जरूर होते, पंचांचा इशारा इथे मात्र येतो वाईट बॉल. पंख संघ आज मोठी भक्कम साईड पॅक करून आला होता या मैदानावरती आज. या दरम्यान आपण पाहतोय की आमच्या व्यासपीठावरती उपस्थित एक तरुण तडफदार युवा नेतृत्व भारतीय जनता पार्टीचे सन्मान्य श्री मुन्ना भगत साहेब यांचा आपण एक विशेष मान सन्मान करणार आहोत. तर मी विनंती करेन दीपकजी चव्हाण साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मुन्ना भगत साहेबांचा यथोचित मान सन्मान आदर सत्कार करावा. तर आपले सत्कार मूर्ती सन्मान्य श्री मुन्ना भगत साहेब, दीपकजी चव्हाण साहेब यांच्या पाठीशी सदैव ज्यांचा सहकार्याचा हात असतो आणि एक हक्काचं हे नातं आहे. आणि आज मात्र आपण पाहतो की मुन्ना भगत साहेबांचा मात्र सन्मान केला जातोय. तर आज आपण पाहतोय की प्रदीपजी कर्मकार साहेबांचा तर वाढदिवस तर आहेच, परंतु आमच्या व्यासपीठावरती अजून एक असा तरुण येतोय ज्याचा आज वाढदिवस आहे. अर्थातच सुपर 11 संघाचा संघनायक कमलेश गुंजवटे आज आमच्या व्यासपीठावरती आलेत. तर कमलेश गुंजवटे साहेबांचा देखील आज वाढदिवस आहे. तर खूप साऱ्या शुभेच्छा कमलेश तुला आज आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. यशस्वी हो, दीर्घायुष्य हो आणि तुझ्या आयुष्यामध्ये यश हे सातत्याने येत राहो हीच मात्र प्रार्थना करतो आणि तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो. तर सिंह साहब से मैं विनती करना चाहूंगा, विजय सिंह साहब आइए, आपका भी हम इस्तेकबाल करेंगे. विजय सिंह साहब निश्चित स्वरूपाने विजय सिंह साहब आमच्या समेत जुडले गेले तर आपण विजय सिंह साहेबांचा देखील सत्कार करणार. मी दीपक चव्हाण साहेबांनाच विनंती करेन, प्रदीप कर्मकार साहेब यांना विनंती करेन. ऑटोमेटिव्ह सिंडिकेट चे प्रोप्रायटर सिंह साहेब यांचा मात्र सन्मान केला जातोय. प्रदीप कर्मकार साहेब आपण पाहू शकता यांच्या शुभ हस्ते आपण मात्र सिंग साहेबांचा देखील सन्मान करतोय. तर चला टॉस कंप्लीट करायचं. चला 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 लवकर. मी विनंती करेन प्रदीप साहेबांना, दिलीपजी भगत साहेबांना विनंती करेन की यायचं आपण. तुमच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल पार पाडला जाईल आणि दिलीप भगत साहेबांचा देखील आपण सन्मान करणार आहोत एक छोटासा. भरपूर सारे आज पाहुणे मंडळी आज आपल्या व्यासपीठाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. दीपकजी चव्हाण साहेब यांचा मित्र परिवार किती मोठा आहे, त्यांची ताकद काय आहे आज मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळते. त्यांचे मित्रच हे त्यांचे पाठीराखे आहेत आणि निश्चित स्वरूपाने मुन्ना भगत साहेब
यांचा आपण आभार व्यक्त करूया. त्यानंतर बंटी पाटील साहेब देखील आहेत, तर मी प्रदीप कर्मकार साहेबांना विनंती करेन की साहेबांचं देखील आपण सहर्ष स्वागत करायचं पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन. 4 धावा आल्यात, 2 धावा अजून देखील पाहिजेत विजयासाठी. तर आपण बंटी साहेबांचा देखील स्वागत करणार आहोत, परंतु त्यांच्या शुभास्ते मात्र टॉस कंप्लीट केला होता. प्रतीक ठाकूर आणि कमलेश गुंजवटे यांचा आज वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची मॅच आहे. तर टॉस जिंकलाय हॅलो किड्स सुपर डीजी माऊली ए संघाने टॉस मात्र जिंकलाय. निर्णय ते जरूर आपल्यापर्यंत कळवतील आणि त्यांच्या विरुद्ध असतील संघ तो म्हणजे सुपर. टॉस झालाय, बॉल चॉईस करा. आणि याचबरोबर आपण पाहतोय की धावा इक्वल झाल्यात, 22 धावा झालेल्या. त्यांनी सामना मात्र जिंकलेला आहे तो म्हणजे स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस संघाने. परंतु पंख संघाचा देखील मी आभार व्यक्त करून तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला आणि तुम्ही सर्वजण आवर्जून या स्पर्धेमध्ये आलात याबद्दल खूप खूप आभार.